नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. व्यापारी वृत्तीतून मार्ग काढण्यास अपयश आल्यास माध्यमांची भूमिका केवळ कळसूत्री बाहुल्यांसारखी असेल, असं मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केलं. पुणे शहर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने सिम्बॉयसिस विश्वभूषण सभागृहात आयोजित केलेल्या चौथ्या व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानमालेतील पैसा, माध्यमे आणि राजकारण या विषयावर ते बोलत होते. 2014च्या लोकसभा निवडणुकातील अर्थकारण आणि प्रसार माध्यमे यावर परखडपणे भाष्य करताना साईनाथ म्हणाले, यंदाच्या निवडणुकीमध्ये अर्थकारणाने प्रसार माध्यमांबाबत विशेष दखल घेतली. 543 लोकसभा उमेदवारांपैकी तब्बल 442 उमेदवारांची संपत्ती कोटीच्या घरात होती. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या निवडणूक काळात प्रसार माध्यमांकडून निवडणुकीची भाकिते वर्तवण्यात चुरस होती. संख्यात्मक आणि विकासात्मक दृष्ट्या उमेदवारांचे विश्लेषण करण्यात माध्यमांना स्वारस्य नव्हते. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शेअर बाजारात जेवढ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात नाही तेवढी तर 5 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमधून केली जाते, अशी मिश्किल टिप्पणी करताना कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमधील हा सर्व पैसा सर्वसामान्य नागरिकांचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जागतिकीकरणाला सामोऱ्या जाणाऱ्या प्रसार माध्यमांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांविषयी साईनाथ म्हणाले, संशोधनात्मक पत्रकारितेपेक्षा आता स्टेनोग्राफी पत्रकारितेला चांगले दिवस आले आहेत. इतर सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये या प्रकारची पत्रकारिता होत असल्याने त्याचा परिणाम त्या माध्यमातून पाहायला आणि वाचायला मिळतो. यंदाच्या निवडणुकीचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले, मोठ्या प्रमाणावरील युवक मतदारांची संख्या आणि त्यांच्या वयानुसार विकसित झालेले बौद्धिकतेचे केले गेलेले विकेंद्रीकरण, माध्यमांचा उदारमतवाद आणि याचा राजकीय पक्षांनी स्वतःच्या धोरणानुसार केलेला वापर हा मोठा अभ्यास विषय ठरेल. तर भविष्यात प्रसार माध्यमांना शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या पुढील आव्हाने, कामगारांची स्थिती, वाढती गरिबी यासारख्या प्रश्नांवर भर द्यावा लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. या प्रसंगी पत्रकार नितीन पाटणकर यांना यंदाचा व्यंकटेश चपळगावकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. एलबीटी रद्द होऊ नये या मागणीसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने पालिका भवनासमोर निदर्शने करण्यात आली. पुण्यात केवळ मूठभर व्यापारी असताना राज्य सरकार जर व्यापाऱ्यांची बाजू घेऊन एलबीटी रद्द करणार असेल तर यापुढच्या काळात लढा तीव्र करावा लागणार असल्याचा इशारा देत पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने पालिका भवनासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सविस्तर निवेदन दिले. सध्याचा प्रश्न हा केवळ कामगार कर्मचाऱ्यांच्या पगाराचा नाही. आता वाढत्या शहराच्या अनेक सुविधा आणि सेवा महापालिका देते, त्यावरच या निर्णयाने आघात केला असल्याचं कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर यांनी सांगितलं. या निदर्शनाच्या वेळी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, एलबीटीचे प्रमुख विलास कानडे, प्रभाग कार्यालयाचे अधिकारी माधव जगताप आदी अधिकारी वर्गही या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट यांनीही सर्वच परिस्थितीतील राजकीय हितसंबंधांचे धागे कामगारांना उलगडून सांगितले. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत गमरे, जनरल सेक्रेटरी नरसिंगे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच महापालिकेचा गळा घोटला तर पुढचे पाऊल लढ्याचेच असणार असल्याचा इशारा देण्यात आला. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. Transport एवं hostel facility.
22 एकड़ का विशाल कैंपस। AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पंडित यशवंत देव यांच्या मराठी रुबाया या पुस्तकाचं प्रकाशन रुबायाकार हिमांशू कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राजक्ताच्या फुलांचं उठणं लावून आलीस, मोगऱ्याच्या दुधात न्हाऊन आलीस, भांगात भरलाय जास्वंदीचा रंग, मग का उगाच अबोलीचा वसा घेऊन आलीस, अशा अल्पाक्षरी पण आशयगर्भ रुबायांनी जीवनाचे अनेक पदर उलगडले। निमित्त होते ज्येष्ठ संगीतकार पंडित यशवंत देव यांच्या मराठी रुबाया पुस्तक प्रकाशनाचे। प्रसिद्ध रुबायाकार हिमांशू कुलकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी पत्रकार कुमार केतकर, सुवा जोशी आदी उपस्थित होते। रुबायांचे वेगळेपण उलगडताना कुलकर्णी म्हणाले, रुबाई ही अल्पाक्षरी असली तरी 4 ओळीत स्वयंपूर्ण कल्पना मांडण्याचे सामर्थ्य त्यात असते। जीवन, मृत्यू, प्रेमाचे मर्मही रुबाईत असते। मराठीत माधव जुलियन, रॉय केणीकरांनी उत्कृष्ट रुबाया लिहिल्या। दारात तुझ्या प्राजक्त टपटपला, भगव्या देठांचा निरोप कळला नाही, असे चौथ्या ओळीत रसिकांना अनपेक्षित धक्का देण्याचे सामर्थ्य रुबाईत असते। आयुष्यातील महत्त्वाच्या घटना ते रुबायांचा प्रवास यशवंत देव यांनी मांडला। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। शिक्षकांच्या मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवलंब न केल्याने राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून राज्य शासन बरखास्त करावं, अशी मागणी प्राध्यापक महासंघाने केली आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवलंब न केल्याने राष्ट्रपतींनी त्यांच्या घटनेच्या कलम 356 अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाने केली आहे। प्राध्यापक आणि महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन निश्चितीचा लाभ न देणे, पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य न करणे, ग्रॅज्युएटीबाबतचा निर्णय न घेणे, अशा विविध कारणास्तव राज्य शासन बरखास्त करण्याचा ठराव प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाने संमत केला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक A.T. सानप यांनी दिली। या प्रसंगी डॉक्टर अरुण कुमार वाळुंज, डॉक्टर L.B. घोलप, डॉक्टर हेमा मोरे उपस्थित होते। या मागणीच्या समर्थनार्थ 21 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानात राज्यस्तरीय जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या विविध जिल्हा मुख्यालयातील कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र निदर्शने केली जाणार आहेत। तसेच 4 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी धरणे आंदोलन आणि निदर्शने केली जाणार आहेत, असं सानप यांनी सांगितलं। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड।
समाजातील तरुणाईला पर्यावरण संवर्धनाच्या कामी वळवण्यासाठी इको रेंजर्स हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समाजातील तरुणाईला पर्यावरण संवर्धनाच्या कामी वळवण्यासाठी किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव समितीने एक पाऊल पुढे टाकत इको रेंजर्स हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमात पुण्याच्या 50 महाविद्यालयातील 500 विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सामावून घेण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी ही माहिती दिली. महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर, संयोजक समितीचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आदी यावेळी उपस्थित होते. इको रेंजर्स या उपक्रमात चित्रपट प्रदर्शन, कार्यशाळा, व्याख्याने, निसर्ग सहली, ई कचरा गोळा करणे, वृक्षारोपण असे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमाला तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इको रेंजर्स या उपक्रमाव्यतिरिक्त नाशिक, इंदौर, कोल्हापूर, रत्नागिरी, कोइंबतूर, कोप्पल आदी 23 शहरांमध्ये किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्याची सुरुवात सोलापूरमध्ये 24 ते 27 जुलै या दरम्यान होईल. महोत्सवात पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन, चित्रपट प्रदर्शन, संदेश कडूर यांचे चित्रपट, छायाचित्र प्रदर्शनाचा समावेश आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. 25% आरक्षणाच्या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 25% आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांचा धिक्कार असो अशा घोषणा देत विविध विद्यार्थी संघटनांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. यावेळी प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे दिले. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% आरक्षित जागांचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिल्यानंतर काही पालकांना शाळा विनाकारण प्रवेश नाकारत असल्याची तक्रार संघटनांनी केली होती. ही बाब शिक्षण संचालकांना लक्षात आणून दिल्यानंतरही संबंधित संस्था चालकांवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी काच, कागद, पत्रा, कष्टकरी पंचायत, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने बालभारती येथील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील जवळपास 100 पालक उपस्थित होते. प्रवेशाचा SMS येऊनही काही शाळांनी पालकांना प्रवेश नाकारला आहे. तसेच पुस्तक, गणवेश आदी शालेय साहित्याकरता पालकांकडून जादा शुल्क आकारणी केली जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त S. चोक्कलिंगम यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. शाळांनी पालकांकडून कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारू नये असे परिपत्रक काढण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं कागद, काच, पत्रा संघटनेचे सोनाली पुंजीर यांनी सांगितलं. प्रश्नमार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनांनी दिला. या प्रसंगी समाजवादी अध्यापक सभेचे प्राध्यापक शरद जावडेकर उपस्थित होते. मी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेतर्फे या ठिकाणी आलेलो आहे. हे जे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, हे आंदोलन हे प्रामुख्याने 25% आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले 2 महिने पालकांना आणि आम्हाला जे अनुभव येत आहे त्या अनुभवाच्या निराकरणासाठी अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा आम्हाला अंतिमतः एक निर्णय घ्यावा लागला. असा अनुभव पालकांना आणि आम्हाला सातत्याने येतोय की शाळा या ठिकाणी प्रवेश देतात, 25% खाली प्रवेश देतात, पण प्रवेश दिल्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या कारणं सांगतात
मागून पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे गोळा करतात. उदाहरणार्थ या ठिकाणी युनिफॉर्म असेल किंवा पुस्तकं असतील किंवा दप्तर असेल, याच्यासाठी पैसे द्या अशा प्रकारची मागणी करतात. शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण याचा अर्थ संपूर्णपणे मोफत शिक्षण आहे. पालकांना एकाही पैशाचा खर्च करावा लागू नये अशा प्रकारची तरतूद शिक्षण हक्क कायद्यामध्ये हे त्या शिक्षण हक्क कायद्याचं स्पिरिट ज्याला म्हणता येईल ते स्पिरिट आहे. पण या ठिकाणी हे जे स्पिरिट आहे याचा संपूर्णपणे त्याच्या विरुद्ध, या संपूर्ण कल्पनेच्या विरोधात अनेक शिक्षण संस्था काम करत आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी हा रस्त्यावरच्या आंदोलनाचा कार्यक्रम घ्यावा लागेल. दुसरा, आम्हाला गेले 3-4 महिने असा अनुभव येतोय की सरकारने तक्रार निवारण केंद्र स्थापन केलेली आहे. या तक्रार निवारण केंद्रामध्ये बऱ्याच वेळेला तक्रारी नुसत्या घेऊन ठेवल्या जातात आणि तक्रारी फाईल केल्या जातात, पण त्या तक्रारीचं निराकरण पालकांना बोलवून केलं जात नाही. तुमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्या पालकांना बोलवून त्यांची जी काही तक्रार आहे ती तक्रार बरोबर आहे, ती तक्रार चूक आहे, अशा प्रकारचा काही निर्णय हा शासनाने देण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या ज्या तक्रारी येतात या तक्रारीचं काही निवारण होत नाही. म्हणून असं दिसतं की पालक शेवटी ही 25% आरक्षणाची कटकटच नको, मोठ्या प्रमाणामध्ये आपण बाहेर पैसे देऊया, नसतील पैसे तर कर्ज काढून पैसे देऊया आणि मुलाला ॲडमिशन करून घेतात. हा जो काही सगळा अनुभव आहे या अनुभवाच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयासमोर आलेलो आहोत. हे आमचं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. त्यामुळे आमची 2 पद्धतीच्या मागण्या आहेत. एक, संपूर्ण शिक्षण 25% खाली येणाऱ्या सर्व समाज घटकातील मुलांना संपूर्ण शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे. एक. नंबर 2, आता ज्या राहिलेल्या जागा सरकारकडे 25%च्या संदर्भामध्ये आहेत त्या जागांच्या संदर्भात TV वर जाहिरात करा अशी सरळ साधी सोपी मागणी आम्ही गेल्या वर्षापासून करतोय. पालकांना किंवा लोकांना या 25% आरक्षणाची कल्पनाच नाही आहे. या वर्गासाठी हे आरक्षण आहे त्या वर्गापर्यंत जर हे आरक्षणाची योजना गेली नाही तर मग 25% आरक्षणाच्या कल्पना ही केवळ पुस्तकात राहते. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करा, लोकांपर्यंत या संकल्पना जाऊ द्यात, ही योजना जाऊ दे. या उद्देशाने आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.